आपण जेवायला बसलो, निरोप न देता काही मंडळी येऊन धडकली. काय करावं की ज्याच्यामुळे झटपट स्वयंपाक होईल? आणि जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुम्ही कुकर मधले जे पदार्थ आहेत ना ते आधी शिकून घेतले पाहिजे. अशा कोणत्या गोष्टी आहेत, पदार्थ आहेत की जे अजिबात शिळे खाऊ नयेत? आता कणिक एकदा मळल्यानंतर जास्तीत जास्त काळ टिकावी यासाठी काही उपाय आहेत? कुठल्याही भाजीचं देठ जर पिवळं असेल ती भाजी शिळी आहे असं आपण समजू शकतो. छोटं किचन असेल तर नियोजन करणं प्रचंड कठीण जातं. हळदीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुरीची डाळ असते त्याच्यात हिंगाचा खडा ठेवावा, त्याने त्याला कीडही लागत नाही आणि त्याला छान वास येतो. आता जे लोक नव्यानं स्वयंपाक शिकतात त्यांनी सगळ्यात आधी काय शिकावं? हे बघा, इंटरनेटवरती असंख्य कुकिंग रेसिपीज आहेत. हा पदार्थ कसा बनवायचा, तो पदार्थ कसा बनवायचा, एवढंच काय तर AI, ChatGPT, चंद्रावरती पाणी आहे का, मार्सवरती पाणी आहे का, सगळे विषय, सगळे पॉडकास्ट अवेलेबल. पण कोणीही अजिबात या प्रश्नाचं उत्तर देत नाही की आज कोणती भाजी करू. त्याच्यामुळे मला त्यांना म्हणावं असं वाटतं की अहो, या चर्चा पॉडकास्ट प्लीज आत्ता ते नको, बाई मुद्द्यावर या ना. आणि म्हणूनच आज बाई मुद्द्यावरती या विषयासाठी आपल्याकडे डायरेक्ट एक्सपर्ट बाई आजी आलेल्या आहेत आणि त्यांचं पुस्तक आहे, युट्यूब चॅनल आहे आणि ऑफकोर्स हक्कानं आपण त्यांना हे सगळे प्रश्न विचारणार आहोत. अनुराधा तांबोळकर, मी तुमचं मनापासून स्वागत करते. खूप खूप धन्यवाद उर्मिला. चूक की बरोबर, अन्नाचं किंवा स्वयंपाकाचं नियोजन आणि संपूर्ण स्वयंपाक घराचं नियोजन, किचनचं नियोजन, हे दोन्ही सारखेच असतात. चूक की बरोबर? खरं बरोबरच म्हणता येईल, कारण दोन्ही गोष्टी ह्या एकमेकांवर अवलंबून आहेत. जास्त सामान एकत्र खरेदी केलं की पैसे वाचतात. मग एकाच वेळी छान वर्षभराचं सामान विकत घ्यावं का? सध्याच्या काही नाही. छोटं किचन असेल तर नियोजन करणं प्रचंड कठीण जातं. नाही, तसं नाहीये. छोट्या किचन मध्ये पण आपण छानपैकी आपलं नियोजन करू शकतो. दररोज सकाळ आणि संध्याकाळ ताजाच स्वयंपाक करायला पाहिजे, मगच तुम्ही उत्तम गृहिणी आहात. अर्थात चूक. तिखट मिठाच्या पदार्थांपेक्षा गोडाचे पदार्थ, डिझर्ट्स वगैरे आपले भारतीय असतील किंवा परदेशी गोडाचे पदार्थ असतील, ते बनवणं जास्त अवघड असतं. बरोबर आहे, कारण गोडाच्या पदार्थाला प्रमाणाची खूप आवश्यकता असते. हाताला चव असते. हे बरोबर. आणि आता आपण एका वाक्यात उत्तरांकडे आलेलो आहोत. स्वयंपाकाचं नियोजन किती दिवस आधी करायला पाहिजे? तुम्ही वर्किंग वुमन असाल तर 7-8 दिवस आधी करायला काही हरकत नाही. समजा तुम्ही घरातच असाल तर तुम्ही एक रोजचं रोज केलं तरी काही हरकत नसतं. दुसऱ्या दिवशीच्या जेवणाची तयारी साधारण किती आधी करू शकतो? दुसऱ्या दिवसाची जेवणाची तयारी आपण म्हटलं तर ती आदल्या दिवशी केली तरी चालते. म्हणजे संध्याकाळी तुम्ही कामावरनं आल्यावर तुम्ही ज्यावेळेला प्लॅनिंग करता त्यावेळेला उद्या मी हे करणार आहे, त्याच्याकरता हे मसाले मला लागणार आहेत, तेवढी तयारी तुम्ही आधी करून ठेवली. विशेषतः मुख्य म्हणजे ती जर रेसिपी तुमच्या डोक्यात पक्की असेल तर तो पदार्थही लवकर होतो आणि ती तयारी जेवढी असेल त्याच्यामध्ये आपण करू शकतो. भाजी खरेदी करताना नक्की कोणत्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवाव्यात? नेहमी भाजी घेताना आपल्या फॅमिलीचा म्हणजे कुटुंबाचा आधी विचार केला पाहिजे की आपल्या घरामध्ये कुठली भाजी आवडते. कारण एखादी गोष्ट मी दुसरीकडे बघितली आणि ती भाजी मला करून बघायची म्हणून ती आणली तर घरातले सगळे खातील याची गॅरंटी नसते. दुसरं, भाजी ताजी असावी आणि हिरवी असावी. कुठल्याही भाजीचं देठ जर पिवळं असेल ती भाजी शिळी आहे असं आपण समजू शकतो. घरी भाज्या आणल्या आणि त्या निवडल्या तर त्या आता टिकवायच्या कशा? तर फळभाज्या ज्या असतात ना, आता कांदे घे, बटाटे घे, लसूण घे, आलं घे, हे तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवू शकतो. परंतु पालेभाज्या ज्या असतात तर मला असं वाटतं की दर आठवड्याला 3 प्रकारच्या पालेभाज्या आणाव्यात. एकदम ही छान दिसती, ती छान दिसते, 6-7 आणल्या तर मग त्या फ्रीजमध्ये किती तू म्हटलंस तरी पालेभाजीचं जे आयुष्य असतं ना ते 2-4 दिवसापुरतंच असतं, नंतर त्या खराब व्हायला लागतात. त्यामुळे त्या आणल्यानंतर आधी त्या झटकून निवडून घ्याव्या. एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये खाली टॉवेल किंवा असं टाकून त्याच्यावर त्या ठेवाव्यात, त्या चांगल्या राहतात. आणि मुख्य म्हणजे कुठल्याही भाज्या फ्रीजमध्ये चिरून ठेवू नयेत, नाहीतर त्याचा वास दुधाला, दह्याला, इतर पदार्थांना लागण्याची शक्यता असते. आणि झाकण म्हणजे भाजी ठेवल्यानंतर सुद्धा ते झाकून ठेवणं हे महत्त्वाचं असतं. निवडलेल्या भाज्या फ्रीजमध्ये नक्की स्टोअर कशा करायच्या? आपले जे जुने टॉवेल्स असतात किंवा आपले जुने टी-शर्ट्स असतात त्याचे जर तुम्ही स्क्वेअर करून किंवा चौकोन कापून जर डब्याखाली ठेवले आणि त्याच्यावर जर आपण भाज्या ठेवल्या तर त्या छान राहतात. जास्तीत जास्त करून मी प्लॅस्टिकचे एअरलॉक डबे जे असतात की नाही त्याच्यामध्ये ठेवते, चांगले राहतात आणि अदबशीर राहतात.
भाज्यांना सुद्धा प्रेम आणि आदबशीरपणा जास्त लागतो. जे कापड आपण कापलंय ते ओलं असावं की कोरडं? नाही, अगदी कोरडं असावं, खाली असावं, वरती असावं. आणि आणखीन एक टिप तुला मी याच्यामध्ये देते. 2-3 दिवसांनी पालेभाजीचा डबा उघडावा. त्यातले खराब झालेले पानं असतील किंवा खराब झालेलं असेल ते काढून टाकणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर ती भाजी खराब होते. फ्रीजमध्ये आपण भाज्या ठेवतो ना, तो भाग प्रेमाने दर 2-3 दिवसांनी आवरणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय तुमची भाजी चविष्ट होणार नाही, कारण त्याला एक टिपिकल वास लागतो. आता कणिक एकदा मळल्यानंतर जास्तीत जास्त काळ टिकावी यासाठी काही उपाय आहे का? पहिली गोष्ट मला उर्मिला तुला सांगायची की 2 दिवसाच्या वर कणिक तिंबून ठेवूच नाही. स्टीलच्या डब्यात जर तुम्ही तिंबून ठेवली तर ती काळी पडते. इतर हवामानाचा म्हणजे थंडावाचा त्याचा परिणाम होऊ नये, ती काळी पडू नये म्हणून आपण तेलाचा हात लावून ठेवतो. प्लॅस्टिकच्या डब्यात जरी आपण ठेवली तरी सुद्धा चालू शकते, किंवा काचेच्या डब्यात ठेवली तरी सुद्धा आपण चालू शकते. आणि 2 दिवसाच्या वर ठेवू नये. जर तुम्हाला ठेवायचीच असेल तर ती घट्ट मळून ठेवावी. सैल जर ठेवली तर ती 2 दिवसांनी आंबायला लागते. आता जे लोक नव्यानं स्वयंपाक शिकतात त्यांनी सगळ्यात आधी काय शिकावं? पहिल्यांदा कुकर लावणं हे आलंच पाहिजे. फोडणी उत्तम कशी देता येते हे जर कळलं आणि मसाल्यांच्या तुम्हाला जर एक टेस्ट तुमची डेव्हलप झाली तर कुठलाही पदार्थ करणं अतिशय सोपं असो. स्वयंपाक करताना आधी कोणती गोष्ट करायला पाहिजे आणि नंतर कोणती गोष्ट करायला पाहिजे म्हणजे आपल्या ऊर्जेचं आणि वेळेचं उत्तम नियोजन होईल? पहिल्यांदा कुकर लावणे. आणि जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुम्ही कुकरमधले जे पदार्थ आहेत ना ते आधी शिकून घेतले पाहिजेत. म्हणजे उसळ केली ती डायरेक्ट कुकरमध्ये लावली, मग ती थोडीशी पातळ असेल तर मग इकडे कढी केली, आमटी केली, साधारण केलं, हे तुम्ही चालू शकता. आणि तोपर्यंत इतर स्वयंपाक करेपर्यंत त्याच्या शिट्ट्या आणि सगळ्या गोष्टी आणि त्याच्या शिट्ट्या उस्तोर तू सॅलड कापू शकतेस. त्याच्या शिट्ट्या उस्तोर तू आणखीन तुला काय हवं असेल, गोड पदार्थ शिरा करायचा असेल तो 2 मिनिटात होतो. मराठी किचनमध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या स्वयंपाकघरामध्ये असायलाच पाहिजे? पहिलं जर म्हटलं तर तू मिसळणीचा डबा किंवा तिखटा मिठाचा आपण डबा म्हणतो की ज्याच्यात अनेक मसाले एकत्र असतात. नंतर फोडणी द्यायला आपल्याला एक छोटी पळी मिळते बघ लोखंडाची, ती अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे लोखंडाची एखादी कढई असावी, कारण तळण्याकरता लोखंडाची कढई चांगली. 2 कढया, 2 पातेली, 4 चमचे एवढं जरी असेल आणि 1 कुकर असेल तरी तुम्ही सगळा स्वयंपाक तेवढ्याच्यात करू शकता. असा कोणता किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये गोष्टींचा स्टॉक असला पाहिजे की ज्याच्यामुळे एकदम अचानक पाहुणे आले किंवा अचानक जेवण करण्याची वेळ आली तर हा स्टॉक असल्यामुळे आपल्याला फार पटापट स्वयंपाक करता येतो? पहिली गोष्ट, जर तुला नाश्त्याचे प्रकार करायचे असतील तर रवा नेहमी भाजलेला असावा. घरात शेवया ह्या असल्याच पाहिजेत, कारण त्याच्यामुळे पटकन तुला खीर करता येते, त्याला वेळ लागत. दुसरी गोष्ट म्हणजे तांदूळ आणि एखादं कडधान्य. कडधान्य म्हणजे मसूर आहे, चवळी आहे, मूग आहेत, हे तुम्हाला भिजवावे लागत नाही. असा कोणता पदार्थ आहे की जो तुमच्या मते प्रत्येकाला यायलाच हवा? साधं वरण भात. कधीही केव्हाही. आणि मुगाच्या डाळीची खिचडी. म्हणजे कधीही केव्हाही तू कुठे गेलीस तर तुला आल्यानंतर साधं वरण भात केलात आणि वरती तूप आणि लिंबाची फोड असेल आणि लोणचं असेल तर दुसरं काहीही लागत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी यायला पाहिजेत. आता आपण माझ्या आणखी आवडीच्या सेगमेंटकडे जातोय आणि ते म्हणजे थोडक्यात उत्तरे द्या. एखाद्या व्यक्तीला, स्त्री असू दे पुरुष असू दे, अचानक स्वयंपाकघराची संपूर्ण जबाबदारी पडली अंगावरती. अगदी 2 माणसांचा स्वयंपाक करताना पण जर प्रचंड गोंधळ उडत असेल तर नक्की अशा स्वयंपाकाचं नियोजन कसं करावं ज्याच्यामुळे वेळ वाचेल आणि धांदल होणार नाही? तर पहिल्यांदा स्वयंपाक करायचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो पोळ्या. त्याची मनापासून भीती वाटते. तर अशा वेळेला तुम्ही जर 1-2 दिवस आहे किंवा अचानक आपल्या जबाबदारी, तर पुऱ्या म्हणा किंवा पराठे म्हणा असे करावे. त्याच्यामध्ये घट्ट कणिक भिजली तरी प्रॉब्लेम येत नाही, ती पोळी वेडीवाकडी झाली तरी प्रॉब्लेम येत नाही, जाड झाली तरी प्रॉब्लेम येत नाही, कारण तो पराठाच आहे. दुसरी गोष्ट, कुकरमध्ये होणारे पदार्थ करावे. डोक्याला ताप नाही. फक्त एकच कुकरमध्ये स्वयंपाक करताना नेहमी लक्षात ठेवायची महत्त्वाची टीप अशी आहे की ज्या वेळेला आतल्या पदार्थांना उकळी येते पाण्याला त्या, की ती एकदा हलवायची आणि मग कुकरचं झाकण लावायचं. सकाळी सकाळी सगळ्यांच्या डब्याची खूप गडबड असते. बरोबर. पण परंतु घरामधली काही मंडळी ही दुपारच्या जेवणाला पण असतात. बरोबर. तर मग सकाळच्या नाश्त्याची डब्याची गडबड आणि तरीही दुपारच्या जेवणाचं आपण करणार आहोत सकाळीच ना. बरोबर आहे. ही फसगत मॅनेज कशी करायची?
अगदी सोपं आणि साधी गोष्ट आहे. आपल्याला ब्रेकफास्ट पण करायचा आहे. आता मी समज की मी आज ठरवलं की मी इडली सांबार करणार आहे. त्याच्याकरता वरण शिजवून आधीच ठेवलं. खोबऱ्याची चटणी मी साधारण आधी करून ठेवली, किंवा आपली पंढरपुरी डाळ असते की नाही, त्याच्यात सुकं खोबरं घालून चटणी केली तर ती उत्तम होते. म्हणजे खोबरं खवा वगैरे सुद्धा काही प्रश्न पडत नाही. इडल्या ब्रेकफास्टला गेल्या तर तुझा प्रश्न डब्याकडे गेला. मला हा डबा माझ्या ऑफिसमध्ये न्यायचा, त्याच्याबरोबर माझ्या 4-5 मैत्रिणी असतील, त्यांना काहीतरी वेगळं असावं असं आपल्याला नेहमी डब्यामध्ये नेताना वाटतं की काहीतरी छान असावं. हीच इडली घ्यायची, त्याचे तुकडे करायचे, मस्त उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, कढीपत्ता, मिरची घालून ते तुकडे टाकायचे. त्याच्यावर सांबार मसाला भुरभुरायचा, थोडंसं चिंचेचं पाणी टाकायचं, कढीपत्ता, भरपूर कोथिंबीर, खोबरं घालायचं आणि त्याची असं भाजीसारखं करून नेलं ना की तुला पातळ लागत नाही. चटणी तर आपली तयारच आहे. आणि त्याच इडलीचा वेगळा पदार्थ तो केला गेला. त्यामुळे तुलाही रिपीट होत नाही की नाश्त्यालाही मी ब्रेकफास्टलाही तेच खाल्लंय आणि आताही मी तेच खाते. आता आमच्यासारखे आजी आजोबा असतील तर आम्हाला चावण्याचा प्रश्नच असतो. त्यामुळे त्यावेळेला जर समजा मी त्या इडल्या 1-4-5 घेतल्या, म्हणजे हा प्रयोग मी माझ्या सासू सासऱ्यांवर पण केलेला आहे बरं का. त्यातल्याच 4 इडल्या घेतल्या, त्या छान हाताने कुस्करल्या मस्तपैकी, तेलाची फोडणी केली, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला, हा बारीक केलेला इडलीचा चुरा टाकला, मस्त भरपूर ओलं खोबरं घातलं, कोथिंबीर घातली, थोडीशी जिऱ्याची पूड घातली किंवा नाही घातली तरी चालू शकते, चवीला साखर मीठ घालून त्यांना दिलं. त्यांना दुसरं भातासारखं झालं, त्यांना दुसरं काही लागलं नाही. म्हणजे एक आपण असे पदार्थ बघायचा की त्याच्यातनं आपल्याला करता येईल. म्हणजे तू पालकाची भाजी केलीस तर तुझ्याकरता ती सुकी भाजी झाली, त्याच्यामध्ये कणिक घालून केलंस की मुलांना डब्याला देता आलं किंवा डब्या करता आलं, आणि ती सुकी भाजी थोडीशी सासू सासऱ्यांना ठेवलीस, म्हणजे घरी ज्यांच्याकरता असेल. म्हणजे असे पदार्थ बघायचे की ज्याच्यातनं आपल्याला याच्या 3 व्हरायटी करता येतील. ते फक्त मॅनेज तुम्हाला एकदा थोडंसं आलं ना की मग तुम्ही अगदी इझिली करू शकता. अशा कोणत्या स्वयंपाकाच्या तयारीच्या स्टेप्स आहेत का की ज्याच्यामुळे स्वयंपाक करणं सोपं जातं? त्याच्यातली पहिली म्हणजे आता उद्या तू ठरवलंयस की मला आता उद्या एखादी उसळ करायची किंवा एखादी पालेभाजी करायची, तर पहिल्यांदा ठरवल्यानंतर त्याच्याकरता लागणारा जो मसाला असेल तो आपण आधी म्हणजे खोबरं म्हणा, खोबरं जिरे वाटून ठेवलं, हा मसाले तू आधी करू शकतेस. कांदा कधी चिरायचा नाही आधी, कांदा हा नेहमी वेळेवरच चिरायचा. आणि त्यातनं तू तो पदार्थ डब्यामध्ये नेत असशील किंवा मुलांना डब्यामध्ये देत असशील तर शक्यतो कांद्याचा वापर करायचा नाही, कारण कांद्यामुळे ना पदार्थ लवकर खराब होतो. त्यामुळे शक्यतो बिन कांद्याचा आपण पदार्थ जर डब्यामध्ये दिला तर तो उत्तम असतो. आणि त्यामुळे ह्या जर तू मसाले जे उद्या तुला लागणार आहे ते तू करून ठेवलेस, चिंचेचा कोळ काढून ठेवलेला असेल तो 2-3 दिवस राहतो चांगला. चिंचेचा कोळ आहे, मसाले वेगवेगळे आहेत, किंवा दाण्याचा कूट वगैरे दाण्याचा कूट आहे, आणि मुख्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सुक्या चटण्या तू करून ठेवल्या असतील ना, कडीलिंबाची आहे, खोबऱ्याची आहे, जवसाची आहे, कारळाची आहे, लसणाची आहे, ह्या सगळ्या जर तुझ्याकडे चटण्या असतील ना, कुठल्याही भाजीमध्ये कुठलीही चटणी तू घालू शकतेस आणि ते छान होतात. आणि दाण्याचा कूट सुद्धा असा नाही टाकायचा, तो काय करायचा, दाण्याचा कूट जाडसर कुटून ठेवायचा, त्याने चवही चांगली येते. आणि नाहीतर खूप जर दाण्याचा कूट जर जास्त झाला ना ती पांढरी भाजी दिसायला लागते, त्याचं रूपरंग बदललं जातं आणि मग ते डोळ्याला ते होतं. जाड कुटून, भाजून जाड कुटून जर दाणे तू फ्रीजमध्ये ठेवलेस तर ते पटकन टाकले तर चव येते. पुन्हा तुमचे प्रोटीन्स, विटॅमिन्स काय जे काही आहे ते सगळं तुम्हाला त्याच्यातनं मिळतं. दरवेळेला आपण आणखीन एक तुला मी अशी एक छान टिप सांगते की रोज मुठभर एक कुठलंही धान्य हे भिजत टाकावं चहाच्या वेळेला, आणि ते आपण कुकरमध्ये एका वाटीत उकडून ठेवावं. मग ते तुझ्या एखाद्या सलाडमध्ये तुला वापरता येतं, एखाद्या भाजीत टाकता येतं, किंवा अगदीच काही नाही जमलं तर आमटीत टाकलं तरीसुद्धा चांगलं होतं. मग त्याला छोल्याची आमटी म्हणायची, कोण काही होत नाही, नवीन पदार्थ केला असं सगळ्यांना वाटतं आणि सगळे आवडीने खातात. आता स्वयंपाक करताना सगळ्यात महत्त्वाची थोडीशी गोष्ट येते ती म्हणजे भाजी, कारण भाज्यांमध्ये व्हरायटी लागते. तर मग आठवड्याभराचं भाज्यांचं नियोजन कसं करावं? मग असं एक करायचं की 4 भाज्या, पालेभाज्या, 2-3 वेळेला उसळी, 2-3 वेळेला सुकी भाजी, म्हणजे परतून केलेली फळभाजी म्हणूयात आपण, आणि एखाद्याला कांद्या बटाट्याची भाजी. साधारण सकाळी जे आपण जेवण करतो ते सुकं आपलं केलं जातं, म्हणजे डब्यात न्यायचं असतं म्हणून, डब्यांमध्ये द्यायचं असतं म्हणून सुक्या आपल्याला भाज्या लागतात. समजा वरणफळ आमटीतली तू केलीस तर तुला असं वाटलं की अरे आता भाजी नाही, मग काही नाही, त्या कणकेमध्ये थोडासा पालक घाल, कसुरी मेथी घाल आणि ते तू आमटीत टाक. त्याच्यामध्ये थोडासा मटार कुटून टाक,
तुझे गेले प्रोटीन्स वगैरे काय जे हवं ते सगळं त्याच्यामध्ये गेलं. म्हणजे त्याच्यात तू व्हरायटी करू शकतेस. ती छोटीशी पुरी करून त्यात मटारचं सारण भरून ते तू आमटीमध्ये टाकलंस तरी छान होतं. पातळ बेसनाचं पिठलं करून त्याच्यात जर तू आपले ज्वारीचे पिठाचे गोळे केलेस, म्हणजे भिजवून गोळे करायचे, एक वाफ द्यायची त्याला इडलीसारखी, ते गोळे टाक, पिठलं भाकरी तयार झाली ना तुझी. आणि मग त्याच्यावर लसणाची फोडणी घाल तू, खूप छान होतं ते. म्हणजे म्हणजे याचा अर्थ असा की आपण आपलं थोडंसं जर इनोव्हेशन वापरलं तर आपण अनेको पदार्थ केले जातात. आणि मग साधारण सकाळचे म्हणजे आठवड्याचे सकाळचे 7 जेवणं आणि संध्याकाळचे 7 जेवणं. तर याच्यामध्ये काही डिशेस अशा असाव्यात की ज्या झटपट होणार आहेत. आणखीन एक तुला सांगते की पालक आणला आहेस ना तू, तर आज थोड्याशा पालकाचं सूप केलं, उद्या बटाट्याच्या भाजीत चिरून पालक घातला, परवा पालकाची पातळ भाजी केली. म्हणजे एक पालकाची गड्डी तू सबंध आठवड्याभर 1 किंवा 2 आणशील, जसं तुझ्या घरात म्हणजे जसे आपल्या घरात माणसं असतील त्याप्रमाणे 3 प्रकाराने ती 3 काय मी तुला सांगते जवळजवळ 10 ते 15 प्रकाराने आपण पालकाची भाजी करू शकतो. महिन्याभराच्या किराणा मालाची यादी कशी करायची? कारण की यादी लिहून तिथे जाऊन खरेदी करून आल्यानंतर आठवतं की ते आणायचं राहिलंच. तर असं होऊ नये किंवा कमीत कमी वेळेला हे व्हावं, यासाठी ती यादी कशी करावी तयार? हां, तुला उर्मिला माहिती, महिन्याची जी यादी आपण करतो त्याच्यात भाग किती आहेत? एकूण 18 ते 20 भाग आहेत. आणि ते आपल्या लक्षात येतं. आपल्याला महिन्याची यादी म्हणजे ज्वारी, बाजरी, तांदूळ असं आपल्या लक्षात येतं. तर असं नाही करायचं. आपण पहिल्यांदा धान्य बघायचं. मग धान्य घेतल्यावर आपल्या लक्षात येतं की आपल्या घरात गहू लागतात, तांदूळ लागतात, ज्वारी लागते, बाजरी लागते. पहिल्यांदा एक बेसिक यादी आपण करून ठेवली पाहिजे, म्हणजे तुम्ही विसरले जात नाही त्याच्यामध्ये. मग तुम्ही धान्य घेतलं, मग कडधान्य घेतलं, मग सगळ्या प्रकारच्या डाळी घेतल्या. मग ह्या महिन्यात मी मसूर डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ आणली, हरकत नाही. पुढच्या वेळेला मी मटकीची डाळ, वाटाण्याची डाळ आणि हे मी पुढच्या महिन्यात आणलं. त्यामुळे व्हरायटी आपली दर महिन्याला होते. नंतर आपण मसाले घेतले, मग खडा मसाला आला, किचन किंग मसाला आला, नंतर सांबार मसाला आला, गरम मसाला, हे मसाले झाले. त्याच्यानंतर तू पनीर किंवा ह्या गोष्टी ज्या लागतात आपल्याला त्या झाल्या. नंतर सॉस जे लागतात आपल्याला, टोमॅटोचा सॉस आहे, चिली सॉस आहे, सोया सॉस आहे, मग त्याच्यामध्ये व्हिनेगर आहे, मग ते कुठल्या प्रकारचं व्हिनेगर, हे जर तुम्ही पदार्थ करत असाल तर ते असेच एक एक करत 18 प्रकार आहेत एकूण. तेल, तूप, लोणी, बटर, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. वेगवेगळे विभाग करून ते एकदा लिहून ठेवले ना की मग ते तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही यादी करायला बसता तर त्याच्यात येतं खसखस आहे नको मला आता यावेळेला, पुढच्या महिन्यापुरती आहे, बडीशोप आहे मग ती नको. हे जर एक बेसिक यादी जर तू एकदा एक अर्धा पाऊण तास बसून जर केलीस ना तर तुझ्याकडे सगळी यादी तयार असते. किचनमधल्या कोणत्या गोष्टी जरा एक्स्ट्रा खरेदी कराव्यात आणि कुठच्या एक्स्ट्रा नाही खरेदी करून ठेवल्या तरी चालणार आहेत? साधारण डाळी, तांदूळ, गहू म्हणजे पीठ म्हणून या गोष्टी घरामध्ये असल्याच पाहिजे. बेसनाचं पीठ म्हणजे आपण हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणतो ते असायलाच पाहिजे. कडधान्य हे असलेच पाहिजे. मीठ, गूळ, साखर, चहा या गोष्टी असल्याच पाहिजे. मसाल्याचे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा दालचिनी आणि वेलदोडे आणि मिरे आणि लवंगा या 4 गोष्टी असल्याच पाहिजे. तमालपत्र असलाच पाहिजे. आजकाल वर्षभराचं धान्य साठवणं शक्य होत नाही. मग किती काळासाठीचं धान्य आपण साठवायला पाहिजे? साधारण 3 महिन्याचं साठवावं असं मला वाटतं. तर 3 महिन्याचं म्हणजे कसं की या महिन्याचं तर आहे आपण रोजच्या बरण्यांमध्ये ठेवलं आणि 2 महिन्यांचं साधारण आपल्याला 2 किलो तांदूळ, 2 किलो तुरीची डाळ ही आपल्या वेगळी साठवलेली असली पाहिजे. तेवढं कमीत कमी असावं. म्हणजे काही होऊ शकतं, आपण आजारी पडतो, खूप पाऊस येतो, काही करोनासारखे प्रॉब्लेम्स येतात. तर 2 महिने निदान आवश्यक म्हणजे तांदूळ, तुरीची डाळ, कडधान्य ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तर 2 महिन्याच्या म्हणजे एकूण 3 महिन्याच्या असल्याच पाहिजे. मीठ, साखर, चहा, मिल्क पावडर ही नेहमी घरामध्ये असली पाहिजे. दूध नाही आलं तर निदान लहान बाळ असेल तर मिल्क पावडरचं निदान त्याचं पोट भरण्यापुरतं आपण त्याला मिल्क पावडरपासून दूध करून देऊ शकतो. बरोबर. धान्य जास्तीत जास्त काळ टिकावं यासाठी काही युक्त्या आहेत का? तर रवा वगैरे आहे ना ते तुम्ही भाजून ठेवा. इव्हन मैदा सुद्धा भाजून ठेवला थोडासा, गरम भाजून म्हणजे लाल नव्हे, गरम करून मैदा थोडासा ठेवला आणि तो रूम टेम्परेचरला आल्यानंतर तो गार करून जर आपण ठेवला तर त्याला कीड लागत नाही. आणि मुख्य ज्या कडधान्याला कीड लवकर लागते. त्यामुळे कडधान्य नेहमी बाजूला ठेवावेत.
आणि एरंडेल तेल तुला माहितीच आहे. हं. तर अगदी पूर्वीपासून एरंडेल तेल लावून ठेवण्याची पद्धत आपल्याकडे होती. मग गहू असो, तांदूळ असो, कडधान्य असो, सगळ्यांना एरंडेल तेल आणि बोरीक पावडर लावली जायची. तर एरंडेल तेल जर तू लावून ठेवलेलं असेल तर समजा ते पोटात गेलं तरी त्यापासून अपाय होत नाही. हळदीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुरीची डाळ असते त्याच्यात हिंगाचा खडा ठेवावा. त्याने त्याला कीडही लागत नाही आणि त्याला छान वास येतो. लोणच्यावर जर एखादा हिंगाचा मोठा खडा ठेवलास त्या लोणच्याला छान वास राहतो. आपण जेवायला बसलो, निरोप न देता काही मंडळी येऊन धडकली. एक साधारण 4 ते 5 माणसं आहेत असं आपण समजूयात, आणि आता त्यांनाही जेवायला वाढायलाच पाहिजे कारण ते जेवणाच्या वेळेला आले. अशा वेळेला काय मेन्यू असावा, काय करून घालावं पटकन त्यांना, कारण की एका तासापेक्षा जास्त पाहुण्यांना आपण बसवू शकत नाही. काय करावं की ज्याच्यामुळे झटपट स्वयंपाक होईल? पहिली गोष्ट, तू कुठली भाजी केलीस ते तुझ्या लक्षात आहे. म्हणजे तू पालक केलास, मग त्याच्यात पटकन तू सांडगे घालू शकतेस. त्याच्यामध्ये तू आपला ह्याचे उडदाचे पापड असतात की नाही, ते तुकडे करायचे, ते त्याच्यात घालायचे, थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा आणि ते शिजवायचं. खूप छान भाजी होते. म्हणजे घरातल्या असलेल्या पदार्थांनाच थोडंसं वळवून त्याचं केलं पाहिजे. मुगाची डाळ असते, मुगाची डाळ 1 शिट्टीमध्ये शिजते. मग तू कुठल्याही भाजीमध्ये मुगाची डाळ तू घालू शकते. तू आता आमटी केली आहेस आणि आमटी पुरेल एवढी तुझ्याकडे नाहीये, मग तू त्याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ अगदी थोडंसं कालवून तू टाकू शकतेस की ज्याने त्याला घट्टपणा येईल. मग त्याच्या हिशोबाने तुला मसाले तुला घालावेच लागतील किंवा ते तुला करावंच लागेल, परंतु ह्या तू गोष्टी घालू शकते. कांदा तू त्याच्यात टोमॅटो कांदा वाढवू शकतेस की ते तुझी आमटीची क्वांटिटी वाढू शकते. मुगाची डाळ पटकन शिजते, मग तू डाळ फ्राय पटकन करू शकतेस. कांदा पण डाळ कांदा सुद्धा तू पटकन करू शकतेस. वांग्याची भाजी, ज्या पटकन शिजणाऱ्या भाज्या आहेत त्याचा तू वापर करू शकते. आणि मुख्य सगळ्यात सोपी टीप म्हणजे ज्या वेळेला पाहुणे येतात त्यावेळेला कुठलाही हेल्थचा विचार न करता तेल तापत टाकावं, वांगी व बटाटे पटकन तळून घ्यावेत आणि ते त्या भाजीत घालावेत. त्याने तुझं तेल काही त्याच्यात जात नाही, फक्त तळल्यामुळे शिजण्याची जी प्रक्रिया असते ती तुझी पटकन होते आणि तुला वेळ लागत नाही. छोले, हरभरे, राजमा हे तुम्हाला भिजवावे लागतात. त्यामुळे अशा जर उसळी तुमच्या घरात किंवा अशा जर कडधान्य असतील तर काही नाही, मस्त फोडणी करायची, त्याच्यात खडा मसाला टाकायचा, ह्या उसळी धुवून टाकायच्या, तांदूळ धुवून टाकायचे, आवश्यक तेवढं 1-3 किंवा 2.5 पाणी, ज्याप्रमाणे तुमचं प्रमाण असेल पाणी टाकायचं. हव्या त्या भाज्या त्याच्यामध्ये टाकायच्या. 2 चिमूट दालचिनीची पूड, 1 चिमूट ह्याची पूड, वेलदोड्याची पूड टाकायची, मीठ टाकायचं, एकदा उकळी येऊ द्यायची. त्याला उकळी आल्यानंतर एकदा हलवायचं, त्याला कुकरला झाकण टाकायचं. 2 शिट्ट्यामध्ये तुझी खिचडी तयार होते. चालेल. वेळेवर पाहुणे आले तर गुळतूप तू वाढलंस तरी सुद्धा आवडेल सगळ्यांना आणि भागली जाते. आणि सुधारस खूप सोपा पदार्थ आहे जो हल्ली आता पडद्याआडच गेलेला आहे. तो करायला अत्यंत सोपा आहे. सुधारस तर काही नाही, साखरेचा पाक करायचा घट्टसर, त्याच्यात लिंबू पिळायचं आणि त्याच्यामध्ये कधी केळं घालायची, कधी सुकामेवा चिरलेला घालायचा, बस एवढंच. केशर आणि वेलदोड्याची पावडर, आणि तो पातळ असतो, तो छोट्या वाटीत दिला जायचा. तो इतका अप्रतिम लागतो, खूप छान लागतं. आता स्वयंपाक करताना जर स्वयंपाकघर छोटा असेल, ज्याला गॅलरी म्हणू नये, इतके पण छोटे किचन मी बघितलेले दुर्दैवाने आहेत शहरांमध्ये पण, आणि अगदी ग्रामीण भागातही बऱ्याचदा बघायला मिळतं छोटी जागा. अशा वेळेला पसारा खूप होतं. स्वयंपाक म्हणजे पसारा होणारच ना, तर तो पसारा कसा आवरायचा म्हणजे किचन मध्ये गोंधळ होणार नाही? पहिली गोष्ट, तुम्ही अगदी स्वयंपाकघरात शिरताना किचन मोठं असो लहान असो, चुलीवर असो नाही तर तू ओव्हनमध्ये करत असो, मायक्रोवेव्हमध्ये, लागल्या हाती काम करायची आपल्याला सवय पाहिजे. तुरीची डाळीची तू बरणी काढली, तुरीची डाळ घेतली, मग ती घेऊन तू धुवायला गेलीस तर असं नाही, ती घेतल्यानंतर लागली ती पुसूनच जागच्या जागी ठेवली पाहिजे, लगेच आपापल्या जागी गेली पाहिजे. आणि मग ती तुरीची डाळ तू धुवायला नाही. दुसरी प्रोसेस, दुसरा टप्पा जो आहे तो त्याच्यामध्ये. आता भाजी चिरायला घेतली तर एक रिकामं पातेलच तू जवळ घे, झालेला कचरा तो त्याच्यातच टाक. कणिक तू मळतीयस ना तर खाली एक कागद किंवा एक टॉवेलचा तुकडा टाक, त्याच्यावरच कर. म्हणजे ती कणिक तू बाहेर झटकली तरी चालू शकते. तू जर मोठे मोठे शेफ बघतो, त्या शेफच्या हातापाशी एक टॉवेल किंवा नॅपकिन असतो, काही सांडलं तरी ते पटापटा पटापटा उचलून ते बाजूला टाकतात. कधीही त्यांच्या वर्कस्टेशन म्हणतात त्याला, आपला ओटा झाला, पण त्यांच्या ह्याच्यावर कधीही तुला पसारा दिसणार नाही. पातेलं झालं की ते तू लागली तुझं बेसिनमध्येच गेलं पाहिजे. आणि एक लक्षात ठेवायचं की आता भाजी तुझी उरती म्हटल्यानंतर बऱ्याच जणांकडे मी बघते की अशीच्या अशी पातेली फ्रीजमध्ये ठेवली जातात.
तर तसं नको करायला. लागली ती काढून छोट्या काचेच्या, मायक्रोवेव्ह असेल तर काचेच्या भांड्यात काढून ठेवायची आणि फ्रीजमध्ये जागच्या जागी ठेवली पाहिजे. तसंच आणखीन एक उर्मिला असतं की तवे असतात आपले, ते तवे आपण घेतो, गरम आहे की गरम असतं ते तसंच ठेवतो. तर तसं नाही, तो तवा गार होऊ द्यायचा, त्यात पाणी ठेवायचं, ते उकळी आलं की साध्या आपल्या लिक्विड सोपने तो तवा घासलाच ना की तो तेलकटपणा राहत नाही. आपलं काय होतं, आपण तो घेतो, घासायला टाकतो, मधला भाग फक्त घासतो, बाजूला तेलकट राहतं, ते खराब होतं. मग ते जे कार्बन जे काही जळालेलं असतं ते कधीतरी पोळीत जातं, आपल्या पोटात जातं आणि आपल्या ते लक्षात येत नाही. तर इथे सुद्धा लागल्या हाती करण्याची खूप आपल्याला सवय लागली गेली पाहिजे. अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या शिळ्या खाल्ल्या, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून नंतर शिळ्या खाल्ल्या तरी चालतील? पोळी आहे, भात आहे, वरण भात आहे, आता तरी फ्रीज आहे उर्मिला. पूर्वीच्या काळी तर या गोष्टी नव्हत्या. ते माठाच्या भांड्यामध्ये असे छान ठेवायचे आणि तरी दुसऱ्या दिवशी त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले जायचे. तर तुला उदाहरण म्हणून मी देते की आता पालकाची भाजी तू केलीस, ती उरली आहे तुझी, एवढी एवढी उरली आहे, तर ह्याचं काय करायचं? काही नाही, त्याच्यामध्ये ज्वारी, कणिक, बेसन, तिखट, मीठ, ओवा, कोथिंबीर, आलं लसूण, जे तुला तुझ्या घरामध्ये कुटुंबाला जे आपल्या आवडतंय ते सगळं घालायचं, त्याचे मुटकुळे करायचे आणि इडलीसारखे उकळायचे आणि नंतर त्याला छान फोडणी द्यायची. आमटी उरली असेल तर त्याचं तू थालीपीठं करू शकतेस. भात उरला असेल तर फोडणीचा भात आहे, किंवा त्याच्यामध्ये त्या भातामध्ये छान दूध घालायचं, बटर घालायचं, म्हणजे व्हाईट सॉस करायचा, शिळा भात त्याच्यात टाकायचा, चीज घालायचा की छान तो इटालियन भात असतो की नाही, तसा भात तयार होतो. कोणालाही काहीही कळत नाही. आता त्याला अजून एक प्रतिप्रश्न म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत, पदार्थ आहेत की जे अजिबात शिळे खाऊ नयेत? त्याच्यामध्ये एक पहिली गोष्ट म्हणजे कांदा. कधीही फ्रीजमध्ये कांदा चिरून ठेवून खाऊ नये, त्याने त्रास होतो. तसंच जास्त दुधाचे, म्हणजे आता पनीर आहे ते 2 दिवसाच्या वर टिकतं, त्या हिशोबानेच आणलं पाहिजे. ते पाण्यात ठेवा नाही तर आणखीन कशातही ठेवा, ते आंबटच व्हायला लागतं. दुधाचे बर्फी आहेत किंवा हे जे दुधाचे पदार्थ आहेत ना, ते जर खरंच दुधापासूनच, खव्यापासून केलेले असतात तर ते 2-3 दिवसाच्या वर ठेवू नये. मग तुला वाटतंय की आता हे 2 दिवस झाले राहतंय, काही नाही, त्याच्या खव्याच्या पोळ्या करून टाक, सांजोऱ्या करून टाक, नाहीतर त्याचे गोळे कर थोडासा मैदा बांधून. नाहीतर त्या पदार्थ म्हणजे पेढे उरलेत त्याच्यामध्ये थोडासा मैदा घाल, आणखीन काहीतरी घाल, त्याचे छान गोळे कर आणि कोफ्ता तळून घे आणि कोफ्ता करी म्हणून ते वापरून टाक. किंवा ते जे पेढे आहेत ते तू एखाद्या ग्रेव्हीमध्ये घातले 2-3 पेढे, तर ती ग्रेव्ही एकदम शाही ग्रेव्ही होते. मग ते वापरून टाकावेत, वाया घालू नये. म्हणजे माझंच नेहमी म्हणणं असतं की होतं, पाव किलो आणतो, अर्धा किलो होतो, एखादा पदार्थ खाल्ला जातो, एखादा पदार्थ उरतो, पण तेवढं प्रत्येक गृहिणीचं आपल्या लक्ष असलं पाहिजे फ्रीजमध्ये. फ्रीज हे कपाटही नाही आहे आणि स्टोरेज पण नाही आहे, आणि मुख्य म्हणजे कोल्ड स्टोरेज नाही आहे की आहे फ्रीज त्याच्यात डम करून ठेवले, असं नाही आहे. दर 2-3 दिवसांनी पदार्थ बघून ते आपण त्याचं काय म्हणूयात परिवर्तन करायचं आणि त्याचा दुसरा पदार्थ करून मोकळवायचं. काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये किंवा शहरांमध्ये, खरं तर ग्रामीण भागातही जेव्हा खूप मोठं कुटुंब असतं तेव्हा मदत मिळते, तशी डोमेस्टिक हेल्प, हाऊस हेल्प आपल्याला स्वयंपाकात पण मिळते. पण मग आता गंमत काय होते ना, सगळ्यात महत्त्वाची, आपल्या हातचं आपल्याला आवडतं, त्यांची मदत कशी घ्यायची स्वयंपाकाला पण तरी आपली चव राहील. याच्याकरता आपली चव त्यांना माहीत असणं खूप आवश्यक असतं. आपली जी सहकारी असते ती 4 ठिकाणी स्वयंपाक करत असते, त्यामुळे प्रत्येकाकडची तिला चव माहिती असते, त्यामुळे ती आपल्याकडे त्याच पद्धतीचा स्वयंपाक करू शकणार नाही. याचे तिला तिचा स्वयंपाक एक करण्याची तिची स्वतःची पद्धत असते. बरोबर. याच्याकरता मग आपण तुला घरात आवडणारी अशी तुझी कढी स्पेशल होते, तू ती केल्यानंतर तिला एक चमचाभर तू तिला खायला दिली पाहिजे, कारण तिला आपल्याला जो पदार्थ आवडतो त्याची चव तिला कळली पाहिजे. चव कळली की पद्धत पण पद्धत कळते की बघ आमच्याकडे गोडसर आवडते, आमच्याकडे आंबट, विदर्भाकडे गेले ते म्हणते आम्हाला आंबट आवडते. प्रत्येक घराची पद्धत स्वयंपाक आवडण्याची किंवा चवीची ही वेगळी असू शकते, ती त्यांना आधी आपण शिकवायची. आज नव्हे, वर्षानुवर्ष तुम्हाला सगळीकडे एक्सपर्ट म्हणून बोलवलं जातं. पण मला एक असा टिपिकल असा कुचका प्रश्न विचारायचा. विचार. तुमच्याकडून कधी चुका झाल्यात? अगदी भरपूर. पण लग्न झालं तेव्हा मला काहीच येत नव्हतं, मला कोणाचाही विश्वास अगदी खरंच आहे, पण खरंच येत नव्हतं. लग्न झालं ते मी 18-19 वर्षाची होते. तर गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ यातला फरक येतोय कोणाला? मग ते मी घेतलं आणि जे पीठ होतं ते घेतलं आणि भिजवलं. भिजवल्यावर लक्षात आलं की हे ज्वारीचं पीठ आहे. मग ते आता लक्षात कसं ठेवायचं? मग त्याच्यापासून
मग मी ते म्हणजे ते ज्यावेळेला माझं चुकलं पहिल्यांदा, तर तेव्हा मग मी ठरवलं की आपण प्रत्येकाचे वास लक्षात ठेवायचे. एक लक्षात ठेवायचं, कधी स्वयंपाकघरामध्ये पुरुष असो स्त्री असो, कधी नवरा आपला स्वयंपाक करतो तो चुकतो. मला माहिती आहे की त्याचा चहा पातळ झाला आहे, पण तरी म्हणायचं इतका सुंदर झाला आहे ना, छान झाला आहे. मग फक्त अमुक अमुक तुम्ही केलं ना तर आणखीन छान होईल बरं का, की ही पावडर. हे जर तुम्ही कोणी असो, सासू असो किंवा कोणी, जी घरातली बाई जिला स्वयंपाकाबद्दल माहिती असते ना, तिने ह्या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजे. बरोबर. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की कधीही कुणालाही स्वयंपाकाच्या बाबतीत टीका करू नये असं मला वाटतं. आयत्या वेळेस पाहुणे आल्यानंतर काय करायचं ते अक्षरशः उरल्या सुरल्यामध्ये पटापट युक्त्या करून त्याचं आठवड्याभराचं सुद्धा नियोजन करता येतं, हे आज मला नव्यानं कळलंय. हे सगळं ज्ञान आपल्या सगळ्यांसाठी आवश्यक होतं. पण तरीही अजूनही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर मला 2-3 गोष्टी सांगायच्यात. एक म्हणजे मला त्यांना पुन्हा एकदा इन्व्हाइट करायला आवडेल बाई मुद्द्यावरती यासाठी. खरं तर आपली संस्कृती, आपले सण आणि काय काय गोष्टी छान एखाद्या अन्नपूर्णेनंच नव्हे पण एखाद्या गृहिणीनं सुद्धा, स्त्री असू दे पुरुष असू दे, कशा कशा छान छान जपायच्या, याच्यासाठी त्यांचं पुस्तक पण आहे. पण मला वेगळ्या भागामध्ये पण त्यांना इन्व्हाइट करायला नक्की आवडेल. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की आपण त्यांना परत बोलावूत का. आणि तुम्हाला अजूनही आज काय मेन्यू नावाचा जो सतत प्रश्न जर पडत असेल माझ्यासारखा, तर त्यांचं पुस्तक पण आहे. आणि त्याचबरोबर अनुराधा चॅनल नावाचा अनुराधा तांबोळकर यांचा यूट्यूब चॅनल आहे, तो पण तुम्ही नक्की बघू शकता. वेगवेगळ्या या कमाल रेसिपीज, अगदी कलिंगड कसं विकत घेताना कसं ते निवडायचं परफेक्ट कलिंगड, याचा सुद्धा व्हिडिओ त्याच्यावरती आहे. मला तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे आजी. मला असं वाटतं पिढ्यानपिढ्या जे नॉलेज पास ऑन करायला पाहिजे, जे ज्ञान पोहोचलं पाहिजे, ते कुठेतरी लहान वयात बाहेर पडणं, काम, सगळा व्याप, अशा सगळ्या ह्याच्यामुळे ते मागे पडलेलं. पण तुमच्यामुळे इतकं सगळं नॉलेज पुन्हा एकदा मिळालं. खूप खूप थँक्यू बाई मुद्द्यावर या भागामध्ये तुम्ही आलात. आणि उर्मिला तुझे पण खूप धन्यवाद, कारण इतका छान विषय हा. आणि मुख्य म्हणजे तुमच्यासारख्या नवीन पिढीला या गोष्टींची आवड निर्माण होती, ह्याच्यात मला खूप आनंद आहे. आणि असंच खूप छान छान तू करत राहा. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.